लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कोणी करावी हा प्रश्न बऱ्याच महिलांना पडलेला आहे आणि त्या प्रकारच्या कमेंट सुद्धा मला खूप आलेल्या आहे। तर लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी ज्यांचे हप्ते रेग्युलर आहे त्यांनी करावी की ज्यांचे हप्ते बंद झालेले आहे त्या महिलांनी करावी हा प्रश्न बहुतेक सर्वच महिलांना पडलेला आहे। कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिलांचे हप्ते काही दिवसांपासून बंद झालेले होते, जसे जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांचे हप्ते काही महिलांना आलेच नाही, तर काही महिलांचे हप्ते हे सुरळीत चालू आहे। तर बऱ्याच महिलांना कन्फ्युजन आहे की लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी आम्ही करावी की नाही। तर लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी ही प्रत्येक लाभार्थी महिलांना करायची आहे। जरी तुमचे हप्ते हे सुरळीत चालू असेल, एकूण एक हप्ता तुम्हाला रेग्युलर येत असेल, तरी सुद्धा तुम्हाला ही ई-केवायसी करायची आहे। जर ही ई-केवायसी तुम्ही केली नाही तर तुमचे चालू असलेले हप्ते सुद्धा बंद होऊ शकते। आणि ज्या महिलांचे काही दिवसांपासून हप्ते बंद झालेले आहे, काही महिलांचे जे हप्ते आहे जून, जुलै, ऑगस्टचे ते बंद झालेले होते, तर त्या महिलांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेची केवायसी करणे गरजेचे आहे। कारण पात्रता असून सुद्धा काही महिलांचे हप्ते हे बंद झालेले आहे, तर केवायसी केल्यामुळे त्यांची पात्रता तिथे सिद्ध होईल आणि त्यांचे हप्ते जे आहे ते सुरळीतपणे सुरू होऊन जाईल। तर अशा दोन्ही महिलांनी म्हणजेच ज्या महिलांची लाभार्थी आहे आणि ज्यांना हप्ते सुरळीत सुरू आहे त्यांनी सुद्धा हप्ते आणि ज्या महिलांचे हप्ते बंद झालेले होते त्या सर्व महिलांनी लाडकी बहीण योजनेची केवायसी करायचीच आहे। म्हणजे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपले हप्ते सुरळीत यावे, तर या प्रत्येक लाभार्थी महिलांनी लाडकी बहीण योजनेची केवायसी करायची आहे। त्याचसोबत बरेच महिला अशा सुद्धा विचारतात की आम्ही आत्ताच बँकेमध्ये केवायसी केलेली आहे किंवा आमचं पोस्टाचं अकाउंट आहे, तरी सुद्धा आम्हाला लाडकी बहीण योजनेची केवायसी करायची आहे का? तर हो, प्रत्येक महिलेला ती पोस्टाची किंवा ते बँकेची केवायसी होती, ही या योजनेची केवायसी आहे। तर प्रत्येक महिलेला ही ई-केवायसी करणे बंधनकारक आहे आणि दरवर्षी ही ई-केवायसी तुम्हाला करावीच लागणार आहे। तर ही होती छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट। सर्व महिला भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। माहिती कशी वाटली, माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।